अपडेट। I've started started recording the meeting. Yes, sir. Let's start because after 40 minutes this meeting ends. You all have been shared with the hall ticket. सबको हॉल टिकट भेज चुके हैं। Yes, sir. हाँ, हॉल टिकट पे अगर आप पीछे देखोगे तो ये इस तरह से इंस्ट्रक्शंस दिए हुए हैं, राइट? Yes, sir. हम्म। आपके हॉल टिकट पे आपको ना गेट गेट क्लोजर का टाइम दिया हुआ है। ये जो मैं सिलेक्ट कर रहा हूँ ये है आपका गेट क्लोजर का टाइम, दिख रहा है? Yes, sir. दिस इज योर गेट क्लोजर टाइम। से अगर आपका रिपोर्टिंग टाइम जो है 7:30 का है, गेट क्लोजर आपका 8:30 का है, और आपका एग्जाम 9 से 10:30 है। एक जनरलाइज बात कर रहा हूँ, आई एम नॉट टॉकिंग अबाउट स्पेसिफिक कोर्स, आई एम जस्ट गिविंग यू अ जनरलाइज आइडिया ऑफ दैट सो दैट यू विल बी एबल टू अंडरस्टैंड आपके हॉल टिकट पे कहाँ क्या लिखा है। अगर आप अपना हॉल टिकट ओपन करोगे तो उसमें आपका रोल नंबर दिया हुआ है, डेट ऑफ बर्थ दिया हुआ है, डेट ऑफ एग्जाम दिया हुआ है, और आपका एग्जाम का टाइम दिया हुआ है। उसके नीचे आपको रिपोर्टिंग टाइम दिया है और आपका गेट क्लोजर टाइम दिया है। गेट क्लोजर के 1 घंटे पहले आपको वहां रिपोर्ट करना है। इवन योर एग्जाम सेंटर एड्रेस इज गिवन, जो आप गूगल करके वहां पे पहुंच सकते हो। जैसे अभी यहाँ पे ये किसी स्पेसिफिक स्टूडेंट का थीम कॉलेज में आया हुआ है, गूगल पे आप थीम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बोईसर डाल दोगे तो आपको मैप मिल जाएगा, वहां कैसे पहुंचना है आप समझ जाओगे। ठीक है? Yes, sir. हाँ। सबसे पहला और सबसे इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शन इज यू हैव टू कैरी एन आइडेंटिटी प्रूफ विच हैज द सेम नेम एज इट इज रिटन ऑन योर हॉल टिकट। अभी इसमें कुछ फीमेल्स को दिक्कत हो सकती है, क्योंकि बहुत सारे फीमेल्स का शादी के बाद के नेम से सीईटी भरा हुआ होता है, या फिर शादी के पहले के नाम से सीईटी भरा होता है और आधार पे दूसरा नाम होता है। तो सारे फीमेल्स हु आर मैरिड हु हैव चेंज इन नेम कैन कैरी देयर मैरिज सर्टिफिकेट टू प्रूव देयर चेंज ऑफ नेम। इज इट क्लियर टू एवरीवन? फटाफट थम्स अप दे दीजिए। समझ में आया रहेगा तो फटाफट थम्स अप दे दीजिए। वेरी गुड। All the married females who have change in name should carry their marriage certificate or gazette as a documentary evidence of change in name. वो नहीं लेके जाओगे तो आपको एग्जाम सेंटर में आने नहीं देंगे। स्क्रीन पे एनोटेशन करना बंद कीजिए। ये अभी तक जो बोला हो समझ में सबको आ गया? ठीक है, सो विल मूव अहेड। यहाँ पे आपको दिख रहा है कैंडिडेट सिग्नेचर, आपको यहाँ पे अपना सिग्नेचर करना है। और जब भी आप एग्जाम सेंटर में जाओगे यहाँ पे आपको इन्विजिलेटर का सिग्नेचर मैंडेटरीली लेना है, ये आपको भूलना नहीं है। विदाउट दिस सिग्नेचर आपको बाहर आना नहीं है। इज इट अंडरस्टूड? Yes, sir. दे दीजिए फटाफट। आप बोलोगे नहीं तो भी चलेगा, सिर्फ समझ में आएगा तो थम्स अप दे दीजिए। किसी को समझ में नहीं आया तो डेफिनेटली बोलिए, समझ में आ रहा है तो सिर्फ थम्स अप दीजिए। इन्विजिलेटर सिग्नेचर पे आपको साइन लेके आना है, दैट इज मैंडेटरी। सेकंड थिंग, ये जो हॉल टिकट है इस पे अगर साइन है तो ये आपका प्रूफ बन गया कि आपने एग्जाम दिया है। यानी कल को अगर आपका कुछ एग्जाम का एब्सेंट वगैरह मार्क आया तो आपके पास ये प्रूफ रहेगा। सो आपको हॉल टिकट संभाल के वापस घर पे लेके आना है, हॉल टिकट छोड़ के आना नहीं है। समझ में आया सबको?
वेरी गुड। बाकी लोग फटाफट आंसर कीजिए सो दैट मैं आगे बढ़ सकूं। आई हैव टू गिव यू ऑल द इंस्ट्रक्शंस, इसलिए हर किसी को, अगर किसी को समझ में नहीं आ रहा है तो फटाफट हाथ ऊपर करके पूछ लीजिए। आपको आपका सिग्नेचर ये कैंडिडेट सिग्नेचर में करना है और आपको वहां पे इन्विजिलेटर का सिग्नेचर लेना है। दीज आर द टू इंस्ट्रक्शंस आई गेव जस्ट नाउ। और हॉल टिकट आपको वापस घर पे लाना है, हॉल टिकट वहां पे छोड़ के आना नहीं है। नाउ द इंस्ट्रक्शंस, एज आई सेड, आपको 1 घंटा पहले पहुंचना है गेट क्लोजर के। आपको एग्जाम देने के लिए आपका रोल नंबर लगेगा जो आपके हॉल टिकट पे लिखा था ऊपर, और आपका डेट ऑफ बर्थ लगेगा एज अ पासवर्ड। ठीक है। और हॉल टिकट के साथ फोटो आईडी प्रूफ लाना मैंडेटरी है। आधार कार्ड, पैन कार्ड, इसमें से कुछ भी एक चीज लेके जाना मैंडेटरी है। यहाँ पे आपको जो जो चलेगा वो लिख के दिया है। ठीक है। जिनकी शादी हो चुकी है उनके लिए गैजेट इंपॉर्टेंट है, वो भी लिख के दिया हुआ है। अपने यहाँ पे किसी ने स्क्राइब नहीं लिया इसलिए स्क्राइब का पॉइंट आता नहीं है आप किसी के लिए। बॉल पॉइंट पेन लेके जाना है, किसी को भी ये जेल पेन लेके नहीं जाना है। कंपलसरी बॉल पॉइंट पेन लेके जाना है ताकि आप वहां पे साइन कर सको, या फिर आपको अगर कोई रफ वर्क करना होगा तो बॉल पॉइंट पेन से आप रफ वर्क कर सको। यू विल बी प्रोवाइडेड विद द पेपर फॉर रफ वर्क। एग्जाम्स में कॉपी करने की कोशिश मत कीजिए, ऑनलाइन एग्जाम है, इमीडिएटली वो चीज समझ में आ जाएगी एंड देन देयर विल बी अ प्रॉब्लम फॉर यू। सो ट्राई टू फोकस ओनली ऑन योर ओन एग्जाम्स। आप बुक्स, नोटबुक्स वगैरह कुछ भी अंदर नहीं लेके जा सकते हो, इसलिए ट्राई टू गो ओनली विथ योर हॉल टिकट इन द एग्जाम सेंटर। कोशिश कीजिए अगर कोई साथ में आ रहा है तो उसके पास सारी चीजें दे दीजिए, नहीं तो आपको फोन वगैरह बाहर रख के जाना पड़ेगा एग्जाम सेंटर के। तो इट विल बी बेटर इफ यू टेक समवन अलोंग विथ यू, तो जिनको आप आपके वैल्यूएबल्स वापस दे सको और वो बाहर रुक सके आपके लिए। किसी का भी एग्जाम सेंटर चेंज नहीं हो सकता है, किसी का भी टाइम चेंज नहीं हो सकता है, ना ही उस दिन का सेशन चेंज हो सकता है। सो डोंट एक्सपेक्ट एनी ऑफ दैट। यस। हॅलो सर. हाँ यस। हा हा नाही नाही, मला वाटलं आवाज नाही येत तर काय प्रॉब्लेम झाला. म्यूट केला होता कॉल आला म्हणून। ओके ओके. हाँ, आपको मोबाइल फोन अंदर लेके जाना अलाउड नहीं है। ऑलरेडी आई टोल्ड यू दैट। चेंज नहीं होगा टाइम वो भी बोल दिया। हाँ, अगर एग्जाम में कुछ टेक्निकल इश्यू आता है तो पैनिक मत कीजिएगा। वहां पे जो लोग है आपके साथ, आपके एग्जामिनर्स वगैरह, वो आपको सपोर्ट करेंगे और आपका कंप्लीट प्रॉब्लम सॉल्व करके देंगे।
अगर कुछ कंप्यूटर बंद हुआ वगैरह तो दे विल ट्राई टू सॉर्ट इट आउट एंड दे विल हेल्प ट्राई टू हेल्प यू. ठीक है, that's it. Those were the instructions. Is everything clear for everyone? If you have any questions, Yes, you sir. can talk now. I'm stopping the Yes. share. जो चीज मैंने आपके साथ अभी शेयर की थी वो ऑलरेडी आपके हाथ में है. There is a page behind your hall ticket. You should read it carefully. I already explained everything, but still you read it carefully and follow the instructions. Now, if you have any questions, you can ask me immediately. आप अपने आप को अनम्यूट करके क्वेश्चन पूछ लीजिए. So we can keep our belongings over there, na, if no one is coming with us. हाँ, आप बैग आपका बाहर रख सकते हो, बट इट विल बी एट योर Okay. ओन रिस्क. दे वोंट टेक एनी ये ऑफ दैट, केयर ऑफ दैट. Okay, okay, fine. एनी अदर क्वेश्चन? No, sir. सर पासवर्ड बद्दल पुन्हा सांगा ना. ते डेट ऑफ बर्थ ठेवलीये पासवर्ड, त्याबद्दल सर सांगा ना. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो, तुमच्या हॉल तिकीट वरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली आहे. तुमच्या हॉल तिकीट वरती तुमची बर्थ डेट लिहिलेली आहे, राईट? प्रत्येकाने बघितलंय का हॉल तिकीट स्वतःच? हो हो हो. हा, Yes, sir. ती बर्थ डेट तुम्हाला ऍज अ पासवर्ड यूज करायची आहे. ती कशी यूज करायची आहे? तुमचा बर्थ डे जो आहे, समजा तुमची बर्थ डेट आहे 3 तारीख, तर तुमचा डे काय होतो? 03. तुमचा महिना समजा जून आहे, तर तुमचा डे मंथ काय होतो? 06. आणि तुमचं इयर आहे समजा 2001, तर तुमचं इयर काय होतं? 2001. मग तुमचा पासवर्ड काय असणार? 03062001. नो स्पेस, नो डॅश, नथिंग इनसाइड. आलं लक्षात? हे तुमच्या हॉल तिकीटच्या मागे एक्झॅक्टली एक्सप्लेन केलेलं आहे. आलं का लक्षात? परत एकदा शेअर करू स्क्रीन? हो हो करा. हे बघा, हे मी आता याला सिलेक्ट केलं ना, येते लक्षात तुमच्या मी काय बोलतोय ते? दिसतंय सिलेक्टेड गोष्ट? Yes, sir. म्हणजे समजा 3 जून 2001 कोणाची बर्थ डेट आहे, तर तो काय लिहिणार? 03062001 असा त्याचा पासवर्ड झाला. कळलं? आलं का लक्षात? हो की नाही? यस. ज्यांना क्वेश्चन होता त्यांना लक्षात आलं का? हो सर हो. हा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Any more questions anyone is having? स्वतःला अनम्यूट करून क्वेश्चन विचारा. सर मी माझा फॉर्म आहे ना, मतलब बिफोर मॅरेजच भरला आहे, तर मग त्याच्यासाठी मला कोणतं डॉक्युमेंट घेऊन जाऊ मग? तुमच्या आधारवरती बिफोर मॅरेजचं नाव आहे का? हो आहे, म्हणजे मी चेंज केलंय. बोथ द आयडी कार्ड आय हॅव. लाईक चेंजचं पण आहे आणि जे एनी प्रॉब्लेम, यू जस्ट टेक युअर ओल्ड नेम्स. आधार, हॉल तिकीटचं नाव मॅच Okay. करणारा आधार घेऊन जा बस. ओके, नो नीड टू गेट लाइक द मार्कशीट और लाइक वो कुछ नहीं ले जाना है ना? ना, यू जस्ट कॅरी युअर हॉल तिकीट अँड सेम नेम आधार कार्ड.
The Fine, fine. should match on both the documents. Okay, okay, okay. Fine, fine. Thank you, sir. That's it. That is the only requirement. If someone's name Okay. is changed on Aadhaar card, na, they have to Hmm. carry the Hmm. proof of that thing, like gazette or marriage certificate or anything like that. Okay, okay. Fine, fine. One Thank more you, thing sir. is, you have to put up your photo below your signature and sign across it. वो हर कोई करके जाए और जो आपने ऊपर Oh, फोटो चिपका है वही फोटो नीचे लगा दे. okay, okay. Okay, sir. Is it clear or do you need me to show it again? I'll show No, it no, again sir. in a minute. ये दिख रहा है आपको? यहाँ पे आपको आपका फोटो लगाना है और उसके अक्रॉस आपको साइन करना है. स्क्रीन पे एक ब्लू कलर में दिख रहा है, Yes, sir. हाँ सिलेक्ट किया हुआ. Yes. वहां पे आपको आपका फोटो चिपकाना है और उसके अक्रॉस साइन करना है. Okay, okay, sir. ठीक है? Yes, yes, sir. फोटोवरच करायची ना सही. हो, फोटोवरतीच करायची. आणि जो फोटो पहिले आपण दिलाय तोच फोटो द्यायचा का आताचा बेटर लेटेस्ट तोच द्यायचा? लावा, म्हणजे तिथे परत प्रश्न उत्तर होऊन तुमचं प्रेशर नाही वाढणार. एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम हम्म. सेंटरला गेल्यावरती जर समोरच्याने 4 प्रश्न विचारले ना तर आपल्याला टेन्शन येतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या एक्झाम वरती होतो. तोच म्हणून फोटो सर्व लावायचा गोष्टी असं. सुरळीत करूनच जा तिकडे. घरला लावूनच जायचं का? हो, ओके. सही पण घरला करायची का त्यांच्या समोर? घरून करून गेलात तरी वरती आहेत ना त्यांना चेक करायला. वरची सही खालची सही सेमच दिसेल ना त्यांना. ओके ठीक आहे? ओके. हॅलो सर, आणि ELCT एक्झाम साठी सेम रोल नंबर असेल का? हा, ELCT दुसरी जी एक्झाम आहे इंग्लिशची त्यासाठी सेम रोल नंबर असेल का? हो, सेम रोल नंबर असतो. तुमची ही परीक्षा संपली की लगेच ती परीक्षा होते. म्हणजे तुमची पहिली परीक्षा 9:30 ते 10:30 आहे समजा, 1.5 तास. तर ती 1.5 तास संपला की तुम्हाला मध्ये अर्धा तासाचा ब्रेक मिळतो पाणी वगैरे प्यायला आणि लगेच पुढे 1 तासाची सेकंड एक्झाम होते. आलं का लक्षात? ओके ओके सर. हा. हो हो, आणि सेम प्रोसिजर का? त्याला पण पासवर्ड वगैरे सेम राहील का? सेम सेम सर्व गोष्टी सेम. ओके सर. ठीक है? सर ये जो एग्जाम के जो लिंक रहेगा वो लिंक ये पीसी में ओपन ही रहेगा, वो खाली वहां हम पे लोगों को ओपन ही लॉगिन रहेगा. आप करके जहाँ जाओगे ना एग्जाम सेंटर पे, वहां पे वो लोग ओपन ही रखेंगे आपके लिए सब कुछ. खाली हम लोग को यूजर नेम और पासवर्ड डाल के एग्जैक्टली शुरू राइट, करना है. एग्जैक्टली राइट. फाइन. और सर ये पा- थोड़ा पैटर्न किस तरह से रहेगा सर? सब एमसीक्यूज रहेगा ना? हाँ, एमसीक्यूज ही सिर्फ होते हैं, और नेगेटिव नहीं है मार्किंग, राइट? नेगेटिव मार्किंग नहीं होती है. फाइन. ओके ओके. पासवर्ड वगैरे आपल्यालाच टाकावं लागेल का? होय. आता समजवलं ना युजर नेम काय टाकायचं आणि पासवर्ड काय टाकायचं. बघितलं तुम्ही ते? हो हो. हे सगळे पेपर आहेत तो 150 मार्काचा पेपर एकत्रित येईल का वेगवेगळा येईल? कसला कोर्स आहे तुमचा? LLB LLB चा 150 मार्काचा एकत्र होईल. एकत्र येईल ना? होय. सेक्शन ओके. असतील त्यामध्ये वेगवेगळे, हा लिगल ऍप्टिट्यूड वगैरे असे सेक्शन्स असतील, पण ते एकत्रच सॉल्व्ह करायचे. ओके ओके. त्याला काय आपल्याला पुन्हा लॉग आउट करून पासवर्ड नाही टाकायचं? नाही 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 नाही, ओके ओके. वन स्ट्रोक चला होणार. काय तो. ओके नॉन स्टॉप. हम्म. अजून कोणाला काय क्वेश्चन्स? मला शेवटी एक अनाउन्समेंट करायची, ती अनाउन्समेंट केल्यावरती आपण मीटिंग एंड करू. तोपर्यंत ज्याला जे क्वेश्चन्स विचारायचे ते विचारा, कोणी मीटिंग सोडू नका. सर मी काय म्हणते, हॅलो, हे झालं ना आता तुमचं सीईटीचं सांगून झालं, ह्याच मीटिंग मध्ये डॉक्युमेंटचं पण सांगून टाका ना होय, त्यासाठी. व्हेरी गुड, डॉक्युमेंट थँक्यू. आता अच्छा, आता रिझल्ट मॅडम कधी जे बोलतात ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपलं रिझल्ट जे लोकं- स्कोअर कार्ड कधी येईल ते, काय प्रोसेस कधी अप्रॉक्सिमेटली चालू होईल आणि डॉक्युमेंट्स काय लागतील ते. होय होय. हा आता आपण ही एकदा सीईटी दिली
की साधारण 1 महिन्याभरामध्ये आपला रिझल्ट लागतो टेंटेटिव्हली. तो रिझल्ट लागला की तुम्हाला स्कोर कार्ड आपल्या ऑफिसमधनं व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर ओके. आपल्या ग्रुपमध्ये जसं गव्हर्नमेंट शेड्यूल डिक्लेअर करेल पुढच्या प्रोसेसचं, तसं ग्रुपमध्ये टाकलं जाईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तसंच इन बिटवीन डॉक्युमेंटेशनसाठी मी एखादा मेसेज टाकीन, त्यावेळेस तुम्हाला ऑफिसला येऊन तुमचे डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून घ्यायचेत आणि व्हेरीफाय करून घ्यायचेत, म्हणजे नंतर तुमची धावपळ होत नाही. आता आपल्याला काय काय ओके. डॉक्युमेंट्स लागतो ते प्रत्येकाने कागद पेन घेऊन लिहून घ्या. मी एक एक करून सांगतोय. 2 मिनिटं मी थांबतो. कागद पेन घ्या, थम्सअप द्या, मग मी बोलायला सुरुवात करतो. हातात कागद पेन घेतला की थम्सअप द्या. अमिता मॅडम, अमिता मॅडम, हा बोला. ओपन द ग्रुप. फोनवरतून कनेक्ट केलंय का ह्याच्यातनं कनेक्ट केलंय, लॅपटॉप मी वरून? फोन. हा ठीक आहे, असू दे मग. हम्म. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला लागेल 10वीची मार्कशीट ओरिजिनल, 12वीची मार्कशीट ओरिजिनल. आपलं जर ओके. ग्रॅज्युएशन झालं असेल आणि आपण ग्रॅज्युएशन बेसवरती सीईटी देत असू, म्हणजे LLB 5 इयर्स सोडून बाकीचे लोक, तर तुम्हाला लागेल तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या सर्व मार्कशीट्स. लिहून घेतलं का सर्वांनी? हो. हा. आता काही केसेस मध्ये असं असतं की त्या लोकांनी 2017-18 ऍडमिशन घेतली होती, त्यांच्या मार्कशीट वरती CGPA लिहिलेला असतो किंवा GPA लिहिलेला असतो, त्यांच्या मार्कशीट वरती मार्क लिहिलेले नसतात. अशा लोकांना कंपल्सरी आपापल्या कॉलेजमध्ये जायचंय आणि मार्क्स कन्व्हर्जनचं सर्टिफिकेट घेऊन यायचंय. लक्षात आलं का सर्वांना? थम्सअप द्या. सर ते आपला तो फॉर्मॅट पण ग्रुपमध्ये शेअर करून टाका. होय, डेफिनेटली. हा. ज्या लोकांच्या मार्कशीट वरती मार्क लिहिलेत ते त्याची टोटल स्वतः करू शकतात, त्यामुळे त्यांना जायची गरज नाहीये. पण ज्यांच्या मार्कशीट वरती कोणत्याही एकाही मार्कशीट वरती जर मार्क नसतील, तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमधनं कन्व्हर्जन करून आणणं कंपल्सरी आहे. इज इट क्लिअर? येस. ओके. याचा फॉर्मॅट मी ग्रुपमध्ये शेअर करीन. आधी एक्झाम होऊन जाऊन दे, मग नंतर शेअर करीन. कारण आता एक्झाम मध्ये या गोष्टींचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एक्झाम झाल्यानंतर आपण करू. ओके. नेक्स्ट थिंग, आता इथपर्यंत सर्वांसाठी कॉमन होतं. आता मी स्पेसिफिकली कास्टवाल्या मुलांसाठी बोलतोय. फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट लागतं ओरिजिनल, कास्ट व्हॅलिडिटी लागते ओरिजिनल, आणि नॉन क्रीमी लेअर लागतं ओरिजिनल. नॉन क्रीमी लेअर, क्रीम म्हणजे आपण दुधावरती असते ना क्रीम, त्याला म्हणतात क्रीम. तर नॉन क्रीमी लेअर नावाचं सर्टिफिकेट असतं. क्रीमी लेअरला क्रिमिनल म्हणू नका, पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला ते मिळणार नाहीये. पण ते कोणत्या कास्टसाठी लागेल? ST, SC, NT? ते तुम्हाला जे तुमच्या कास्टला ऍप्लिकेबल असेल ते तुम्हाला घ्यायचंय. ऍप्लिकेबल नसेल तर? ते नाही. जर तुम्हाला ऍप्लिकेबल नसेल तर ते तुम्हाला विचारणार नाही. ओके. हा. तर ते तुम्हाला ऍप्लिकेबल आहे की नाही याची माहिती तुमच्या जवळपासच्या एखाद्या पर्सन कडनं घ्या, जो हे डॉक्युमेंटचं काम करतो. जसं की महा ई सेवा केंद्र असतात ना, ते लोक तुम्हाला जास्त प्रॉपर गायडन्स देऊ शकतील. त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला डॉक्युमेंट बनवायलाही मदत करतील आणि त्यांना डॉक्युमेंट्स काय लागतात त्याची माहिती पण प्रॉपर असते. ओके. अच्छा. आता हे डॉक्युमेंट्स आपल्याला पुढच्या 2 महिन्यात गोळा करायचे आहेत. सो आणि डोमेस्टिक सर. हा, डोमेसाईल सुद्धा. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला पुढच्या 2 महिन्यात गोळा करायचे आहेत. सो ताबडतोब याच्या मागे लागा. आता 10 मिनिटात मीटिंग बंद होणार आहे, त्यामुळे मी जरा पटापट सांगतोय ते लिहून घ्या प्रत्येकाने. प्रत्येकाला डोमेसाईल अरेंज करायचंय, प्रत्येकाला 10वी किंवा 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट अरेंज करायचंय. तसंच तुम्हाला जर कास्ट मध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट, कास्टची व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर, एवढ्या आणि गोष्टी सर करायच्या आहेत. मायनॉरिटी हा. ऐका सर, आता मायनॉरिटी पण सांगतोय. जी मुलं मायनॉरिटी मध्ये आहेत, जी मुलं ख्रिश्चन किंवा मुस्लिम आहेत, त्यांना डोमेसाईल आणि 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट्स लागतात.
12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तुमची कास्ट रिलिजन लिहिलेली असते, सो इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ मायनॉरिटी सर्टिफिकेट. अँड डोमेसाईल वरती तुमची बर्थ डेट लिहिलेली असते, सो इट कॅन बी ट्रीटेड लाईक युअर बर्थ सर्टिफिकेट. तर हे 2 डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत जर तुम्हाला तुमचा मायनॉरिटीचा फायदा घ्यायचा आहे. पण लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल नसेल तर ओरिजिनल तुम्हाकडे नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेत जा आणि डुप्लिकेटची ऍप्लिकेशन करून डुप्लिकेट घ्या. तुमच्याकडे 2 महिने आहेत, टाइम आहे, ताबडतोब ऍक्शन घ्या. बर्थ सर्टिफिकेट असलं तरी चालेल ना सर यांचं? बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल, झेरॉक्स आहे, झेरॉक्स अटेस्टेड नाही केलेली. चालणार. कोणत्याही डॉक्युमेंटची झेरॉक्स चालणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंटचे फोटोज पाहिजे. प्रत्येक डॉक्युमेंट ओरिजिनल लागतं, त्याचे फोटो अपलोड करावे लागतात आणि जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता तिकडे तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट नेऊन द्यावं लागतं. त्यामुळे ते आतापासून जर तुम्ही तयारी केलीत तर त्या एका डॉक्युमेंटसाठी तुमचं ऍडमिशन हुकणार नाही. हे जे काय सांगतोय मी तुमच्यासाठी सांगतोय. तुम्ही जर इथे हलगर्जीपणा कराल तर नंतर तुम्हाला तो भोगावा लागेल. ओके. जे करायचंय ते करायचंच आहे आणि मी सांगतो म्हणून नाही करायचंय, ते तुम्हाला लागणार आहे म्हणून करायचंय. आणि तुम्हाला काय लागणार आहे मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय. नाहीतर शेवटी तुमचं ऍडमिशन होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके ओके. हा, ज्याला जो काय प्रॉब्लेम असेल मला वाटल्यास पर्सनल कॉल करा, मी तुम्हाला पर्सनली प्रत्येक गोष्टीची माहिती देईन. आणि म्हणून आपण डॉक्युमेंट स्कॅनिंगला तुम्हाला लवकर बोलवतो, सो दॅट जर कोणाचं काही मिसिंग असेल तर त्याला सांगितलं जातं आणि मग नंतर जाऊन ते अरेंज करू शकतो. ठीक आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा आवर्जून या आणि कंप्लीट करून घ्या प्रोसेस तुमची. जर तुम्ही Yes. पोहोचू शकत नसाल तर फोनवरतून अमिता मॅडमशी बोलून ते कंप्लीट करून घ्या. आणि डॉक्युमेंट तुम्हाला लागतातच, त्यामुळे त्यांच्याशी आर्ग्युमेंट करून तुमचा काही फायदा होणार नाहीये. ते जे सांगतात ते लागणार ते लागणार. यस सर. हा, ठीक आहे. एनी मोर क्वेश्चन्स? नथिंग. बाकी forward. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर पटापट विचारून घ्या. आपली मीटिंग एंड होणार आहे 6 मिनिटांमध्ये. तो ये जो डॉक्यूमेंट्स बोला ये तो बाद में है ना, पहले मतलब टेस्ट के लिए तो ये सब नहीं चाहिए ना, एग्जाम के लिए? आफ्टर एग्जाम्स. राइट. आफ्टर एग्जाम सब नहीं करेंगे, ठीक है. But we should have all these documents within next 2 months. We should not have anything missing. अंडरस्टूड. या सर गॅप साठी पण काही आहे का? 2017 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आफ्टर लाईक हाऊ मेनी इयर्स? तर वी आर You ऑप्टिंग can फॉर दिस सर. meet any lawyer, he will get a gap certificate created for you. ओके, इज इट मॅन्डेटरी? Yeah, it is mandatory. If there is a gap, it is mandatory. ओके ओके फाईन. And it can be, you can get that easily from any lawyer. There are lot many lawyers around in Virar, Vasai, Nalasopara who do this gap certificate work. ओके ओके फाईन. Any more questions? नो. Okay. So now we will conclude with my last announcement. Those who want to complete their degrees without attending the course need to connect me personally. I'll help you out with all those things. ज्यांना कोणाला विदाउट अटेंडिंग कंप्लीट करायची असेल डिग्री ऑनलाईन मोड मध्ये, त्यांनी मला भेटा किंवा मला फोन करून माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मग भेटा. मी तुम्हाला बाकीचा गायडन्स पर्सनली देईन. कळलं का सर्वांना? हो. येस सर. ठीक आहे. आता या व्हिडिओची आता आपण जे काय बोललो मीटिंग मध्ये याची मी रेकॉर्डिंग केली आहे. त्या रेकॉर्डिंगला मी युट्यूब वरती अपलोड करतोय आणि मग नंतर तुमच्या ग्रुपमध्ये युट्यूब लिंक शेअर करतोय. तुम्हाला जर असं वाटलं की काय समजत नाहीये तर आधी ती युट्यूब लिंक बघा. त्यानंतर जर नाही समजलं तर मला डेफिनेटली कॉल करा. माझे नंबर, विरार ऑफिसचे नंबर आणि भाईंदर ऑफिसचे नंबर मी ग्रुपमध्ये शेअर केलेत. ते कृपया प्रत्येकाने सेव्ह करून घेणे, म्हणजे एक्झाम सेंटर वरती गेल्यावरती सरांचा नंबर त्याच्याकडे मागायची गरज पडणार नाही. मला तुम्ही लगेच तिकडनं फोन करू शकाल. आणि दिलेले इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो करा, म्हणजे तुम्हाला परीक्षा देताना अडचण येणार नाही. इफ यू फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली
You won't have any problems at the exam center. ठीक है? Yes. चलेगा. बेस्ट ऑफ लक एव्हरीवन. टेन्शन थँक्यू व्हेरी मच. सर्व गोष्टी आधीच करून जायच्या म्हणजे टेन्शन राहत नाही काही. एक्झाम हो सेंटर ऍड्रेस जर सापडला नाही तुम्हाला तर मला फोन करून विचारून घ्या, अमिता मॅडमना फोन करून विचारून घ्या किंवा गौरी मॅडमना फोन करून विचारून घ्या. उद्या आणि परवा 2 दिवस माझा फोन लागणार नाही तर तुम्हाला ऑफिसचे नंबर दिलेत तिकडे फोन करून त्यांच्याकडनं ऍड्रेस समजून घ्या. ठीक आहे. अमिता sir. मॅडम गुगल वरती यांचे ऍड्रेस सर्च करून यांना गुगल लिंक पाठवून द्या जेव्हा त्यांना गरज पडेल त्यांना. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. नो मोर क्वेश्चन्स. No, sir. Thank you, sir. वेलकम. बेस्ट ऑफ लक एव्हरीवन. गुड नाईट. बाय. टेक केअर. Thank you, Okay, sir. thank you, sir. Bye. बाय बाय. बाय बाय.